नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शेटे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत मॅथ। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 5 यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व केला आहे। आज आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन नंबर सेकंड, कंप्लीट द टेबल गिवन। खाली दिलेला जो टेबल आहे तो आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे। मग या ठिकाणी हे प्लसचं साइन आहे आणि 8 4 -5 -3 -5 अशा या ठिकाणी या टेबलमध्ये नंबर्स दिलेले। त्यानंतर इथं -2 6 0 -4 या अशा नंबर्स दिलेले। मग या ठिकाणी आपल्याला हा एक नंबर आणि हा एक नंबर यांची ॲडिशन करायची। म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ॲडिशन करायची। फर्स्ट नंबर याची ॲडिशन, सेकंड नंबर याची ॲडिशन, थर्ड नंबर याची ॲडिशन आणि फोर्थ नंबर याची ॲडिशन। अशा प्रकारे आपल्याला ॲडिशन करायची आहे। मग या ठिकाणी फर्स्ट त्यांनी करून दाखवली आहे। -2 + 8 या ठिकाणी अशा प्रकारे -2 + 8 मग इज इक्वल टू मायनस प्लस म्हणजे मायनस होतं। मग 8मधून 2 गेले 6 आणि मोठी संख्या आहे बिग नंबर, त्याचं साईन या ठिकाणी द्यायचं आहे। मोठ्या संख्येचं साईन आहे प्लस, म्हणून या ठिकाणी +6 हे या ठिकाणी द्यायचं आहे। अशा प्रकारे पुढचे जे काही गणित आहेत ते मी माझ्या नोटबुकमध्ये सॉल्व केलेले आहेत। हे बघा इथं -2 + 8 -2 + 8 इज इक्वल टू +6। त्याचप्रमाणे आता 6 + 8 6 + 8 6 + 8 असं या ठिकाणी राईट डाऊन करायचं। मग यांचे प्लस किती येईल? 6 आणि 8 14, म्हणून या ठिकाणी 14 मोठ्या संख्येत चिन्ह प्लस। त्यानंतर 0 + 8 0 + 8 इज इक्वल टू +8। त्यानंतर -4 + 8 मग मायनस प्लस मायनस होतं। मग 8मधून 4 गेले 4 आणि मोठ्या संख्येत चिन्ह +4। अशा प्रकारे हे गणित या ठिकाणी सोडवायची। त्यानंतर जसं आपण या ठिकाणी +8 घेतलं तसंच आता आपल्याला +4 घ्यायचं आहे। मग +4 मग -2 + 4 इज इक्वल टू मायनस प्लस मायनस होतं। मग 4मधून 2 गेले 2 आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह +2। त्यानंतर 6 + 4 6 + 4 इज इक्वल टू 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस। इथं मोठ्या संख्येला चिन्ह नाही आहे, नसेल तर त्यावेळेस आपण प्लस हे साईन समजायचं असतं। नंतर 0 + 4 0 + 4 इज इक्वल टू 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस। त्यानंतर -4 + 4 इज इक्वल टू मायनस प्लस मायनस होतं। मग 4मधून 4 गेले 0 आणि त्याला साईन द्यायचं मोठ्या संख्येचं। इथं दोघेही संख्या सेम आहेत, म्हणून या ठिकाणी प्लसचं साईन देता येईल किंवा 0ला कोणतंही साईन देत नाही, म्हणून या ठिकाणी फक्त 0च लिहायचं। त्यानंतर या ठिकाणी प्लस इथं आहे -3। मग आता इथं -2 प्लस आणि हे -3 हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं। मग इज इक्वल टू आता -2 जसा तसा लिहायचा, प्लस मायनस इथं मायनस चिन्ह द्यायचं, हे 3 लिहायचं इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होतं, म्हणून 3 + 2 इज इक्वल टू 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -5। त्यानंतर 6 प्लस इंटू ब्रॅकेट -3 6 प्लस इंटू ब्रॅकेट -3 इज इक्वल टू 6 प्लस मायनस मायनस होतं 3 इज इक्वल टू 6मधून 3 गेले 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, इथं नाही आहे म्हणजे प्लस द्यायचं। त्यानंतर 0 प्लस इंटू ब्रॅकेट -3 इज इक्वल टू 0 प्लस मायनस -3 इज इक्वल टू 3मधून 0 गेला 3 आणि इथं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस। नंतर -4 प्लस इंटू ब्रॅकेट -3 इज इक्वल टू मग -4 प्लस मायनस -3 इज इक्वल टू -4 आणि -3 यांची प्लस करायची। 4 आणि 3 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस। त्यानंतर +-5 -2 प्लस इंटू ब्रॅकेट -5 इज इक्वल टू -2 प्लस -5 इज इक्वल टू मायनस प्लस होतो। 5 + 2 इज इक्वल टू 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस। त्यानंतर
6 प्लस इंटू ब्रॅकेट -5 इज इक्वल टू 6 प्लस मायनस 5 इज इक्वल टू 6मधून 5 गेला 1 आणि मोठ्या संख्या चिन्ह प्लस. त्यानंतर 0 प्लस इंटू ब्रॅकेट -5 इज इक्वल टू 0 प्लस -5 इज इक्वल टू 5मधून 0 गेला 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस म्हणून इथं मायनस. त्यानंतर -4 प्लस इंटू ब्रॅकेट -5 इज इक्वल टू -4 प्लस -5 इज इक्वल टू मग मायनस प्लस होतो 5 आणि 4 9 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -9. अशा प्रकारे हा जो टेबल आहे हा टेबल या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो हे जे क्वेश्चन आहे हे जे मॅथचे क्वेश्चन आहे या ठिकाणी सॉल्व केले हे तुम्ही स्वतःही आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे म्हणजे तुमची या ठिकाणी प्रॅक्टिस होईल. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.